वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर तालुक्यातील कौठाळी येथील सोलार प्लांटवर झालेली मोठी चोरी उघडकीस आणण्यात सोलापूर तालुका पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 5 संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 10,78,130 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कौठाळी तालुका उत्तर सोलापूर ते वैराग जाणाऱ्या रोडवर पुरुषोत्तम प्रोफाइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सोलार प्लेट वीज निर्मितीचं काम सुरू आहे। या साईटवरून 23 नोव्हेंबर 2025 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 8,78,190 रुपये किमतीच्या सोलार प्लेट्स आणि पॅनल स्ट्रक्चरचे अँगल्स चोरून नेले होते। या प्रकरणी आदित्य भाऊसाहेब जाधव यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी तपासाची चक्र फिरवली। त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ही चोरी कौठाळी येथीलच काही इसमांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नाईक अनंत चमके आणि पथकाने कौठाळी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या आरोपींनी पोलिसांचा खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या 7,65,000 रुपये किमतीच्या गौतम कंपनीच्या 102 सोलार प्लेट्स, 1,13,190 रुपयांचे 147 धातूचे अँगल्स आणि चोरीसाठी वापरलेले 2 लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे दोस्त मॉडेलचे वाहन असा एकूण 10,78,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।